नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण राज्यातील पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत. राज्यात अनेक भागात कमी अधिक प्रमाणात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे, तर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तर पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोकणातील रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उद्या रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मात्र अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. तसेच कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असाही हवामान विभागाने अंदाज दिला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉक ज्ञान वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.